की आपली जी मेंटरशिप आहे त्यामध्ये आपल्याला नक्की काय कंटेंट मिळणार आहे. सो बघा, ही आपली chartbase.in वेबसाईट आहे. त्यावरती तुम्हाला ही जी बॅच आहे CBT SMC लाईव्ह मेंटरशिप बॅच स्टार्ट फ्रॉम 1 जानेवारी, या बॅचमध्ये तुम्हाला हे सगळे कंटेंट मिळणार आहे मित्रांनो. कोणते कोणते? तर तुम्हाला याच्या पूर्ण कोर्सच्या PDF तर मिळणार आहेत, सोबत अशी तुम्हाला रेकॉर्डिंग्स सगळे मिळून जातील. आता बघा, रेकॉर्डिंग मिळाली आणि फक्त कंटेंट मिळाला तर झालं का? नाही. सो तुम्हाला यामध्ये सपोर्ट मिळतो, जो की व्हॉट्सअप सपोर्ट असतो, कॉलिंग सपोर्ट असतो. बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यात एक अशी सिस्टीम लागते, कंटिन्यू कधी तुम्हाला काही इश्यू येतात लाईव्ह मार्केटमध्ये, तर असं कोणतं असावं जे की तुम्हाला हँड होल्डिंग देईल. तुम्हाला कसला इश्यू आला तर तुम्हाला ते समजून सांगेल. सो बघा, आपण आपल्या मेंटरशिपमध्ये पहिल्यांदा मित्रांनो जे बेसिक डाऊट्स आहेत, ज्यामध्ये आपण बँक लिक्विडिटी म्हणतो किंवा जे मार्केटचे प्रोफाईल असतात, त्याचे बिहेवियर असतात, हे क्लिअरली मॅचिंग करून घेतो. आपण कोणत्याही डायरेक्ट गोष्टीला हात घालत नाही, ज्या म्हणजे अवघड असतील किंवा अति जास्त सोप्या गोष्टी. कारण का मार्केटमध्ये आज प्रत्येकाला बेसिक कॅन्डलस्टिक वगैरे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. सो त्यासाठी आपण डायरेक्ट शिफ्ट करतो मार्केटचं बिहेवियर समजून घेण्यामध्ये. म्हणजे कुठे माणसं मार्केटमध्ये लिक्विडिटी असते, कोणत्या झोनला मार्केटमध्ये बडे प्लेयर्स हे ट्रॅप करण्यासाठी बसले असतात. सो हे एकदा समजलं तुम्हाला, त्यानंतर मार्केटचा कॅच करणं खूप सोपं आहे. त्यानंतर आपण मार्केटचे जे इम्बॅलन्स झोन आहेत, ज्यामध्ये सायकोलॉजी कशी मेंटेन करता येते, सो हे एकदम ॲक्युरेटली पॉईंट टू पॉईंट सगळे POI बघायला चालू करतो. आता बघा, त्यानंतर मेन आपण मार्केटमध्ये मार्केट स्ट्रक्चर बघतो. मार्केट स्ट्रक्चर का, तुम्ही जर बघाल, तुम्ही आता रिव्ह्यू बघितले असतील आपले, सो ज्या ज्या लोकांना मार्केट स्ट्रक्चर, किती लोक शिकले तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गातून, बट आजपर्यंत कोणालाही सोपं आणि ॲक्युरेट मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करायला येत असेल असं माझ्या निदर्शनात जेवढे आलेत मला कॉन्टॅक्ट करणारे, त्यामध्ये बऱ्याच लोक ह्यामध्ये फेल होत आहेत. सो सोप्या पद्धतीने मार्केट स्ट्रक्चर कशाप्रकारे ड्रॉ करता येत हे आपण त्यामध्ये शिकत असतो. त्यासोबतच पुलबॅकला त्याला मॅच करतो. आता पुलबॅक का गरजेचं आहे, ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेला आहे. आता यूट्यूबचं नॉलेज आणि हे नॉलेज वेगळं आहे का, तर तुम्हाला रिव्ह्यूमध्ये कळलं असेल. हे तेच आहे, पण डीपमध्ये जेवढं जाता येईल तेवढं सोपं करून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. आणि काही असे पिन पॉईंट्स एरिया आहेत ज्यामध्ये काही सिग्नेचर सेटअप आहेत जे तुम्हाला मेंटरशिपमध्ये पूर्णपणे मिळत असतात. ठीक आहे. आता बघा, POI मार्किंग हे ॲक्च्युली मी रेकॉर्डिंग करून टाकलेलं आहे, बट याच्यावरती दीड दोन तासाचं लेक्चर असतं आपलं. आता अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे ते रेकॉर्डिंग आपलं फेल झालं होतं, पण बॅचला तरी देखील आपण परत हे POI मार्किंगचं रेकॉर्डिंग करून टाकलेलं आहे. सो POI जेवढे गरजेचे POI आहेत, आता दुनियाभरचे POI आहेत, तुमचे मिटिगेशन ब्लॉक असतील, ब्रेकर ब्लॉक असतील, ब्रेकअवे गॅप आहेत, कितीतरी गॅप आहेत. सो सगळे वापरायचे का, तर बिलकुल नाही. जेवढे गरजेचे आहेत तेवढेच वापरून कशाप्रकारे आपण ट्रेडिंगला ॲक्युरेट आणि सोपं करू शकतो हे आपण POI आणि त्याच्या मार्किंगमध्ये बघत असतो मित्रांनो. त्यासोबत बघा, मार्केटचे बिहेवियरल जे पॅटर्न मी सांगतो, जे पॅटर्न बघत असतो, त्याला आपण मॅच करत असतो मार्केटच्या प्रोफाईलसोबत. तर हे ज्या दिवशी सेशन होतं लोकांचं, त्या दिवशी तुमचे जवळपास 60% डाऊट्स हे मार्केटबद्दल सगळे क्लिअर होऊन जातात. सो हे खूप महत्त्वाचं आहे, प्रोफाईल आणि बिहेवियर मॅचिंग करणं. त्यानंतर आपण येतो आपले CBT पिन पॉईंटवरती, म्हणजे काही एंट्री मॉडेल्स आहेत, त्याचे एंट्री मॉडेल कशा करायचे किंवा त्याच्यामध्ये काय मिस्टेक होऊ शकतात, हे सगळे आपण त्यामध्ये बघतो. झोन्स मार्किंग बघतो आणि त्याचा खूप महत्त्वाचा असा डीप स्टडी केला जातो. आणि त्यानंतर आपण हे सगळ्यांना कॉम्बो केल्यानंतर आपण शिफ्ट करतो बेसिक शिकण्यावरती. मार्केटमध्ये सगळं टेक्निकल शिकल्यानंतर काही गोष्टी ह्या बेसिक पण शिकणं गरजेचं आहे. आता बघा, एवढं शिकल्यानंतर परत बेसिकवर का, तर याच्या मागे एक सायकोलॉजी वर्क होते. बघा, जर तुमच्या मागे टेक्निकल सपोर्ट तुमच्या डोक्यात फिट आहे तर तुम्हाला बेसिक शिकायला मजा येते. बाबा आता हे झालं, आता आपल्याला बेसिक करून आपल्याला त्यामध्ये हात घालता येईल. तो त्यामुळे आपण या ठिकाणी बेसिक ऑफ फॉरेक्स कंप्लीट करतो. बेसिक ऑफ फॉरेक्स झाल्यानंतर आपण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघतो, तो म्हणजे सायकोलॉजी मॅनेजमेंट, ज्यामध्ये तुम्ही भले बाकी काही नाही केलं चालेल, पण सायकोलॉजी मॅनेजमेंट हे गरजेचं आहे खूप जास्त. आज जेवढ्या लोकांनी आपला सायकोलॉजी मॅनेजमेंट कंप्लीट केलेलं आहे, तर सगळे लोक एकदम बेस्ट स्ट्रॉंग माइंडसेटनं काम करत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुमचा येतो तो म्हणजे सिग्नेचर सेटअप. सिग्नेचर सेटअपमध्ये आपण काही असे क्विक एंट्री पॉईंट देतो, ज्यामध्ये लोकांना सारखं मार्केट बसायची गरज पडत नाही. त्यामुळे त्याला चॅनलिंग सेटअपसोबत आपण मॅच करतो. बाकीचं काही मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस करून कशाप्रकारे सिग्नेचर सेटअप स्वतः येतात हे आपण त्यामध्ये बघत असतो. अगेन त्यानंतर अजून ॲक्युरेटसाठी आपण CI/CD घेतो किंवा सेशन स्ट्रॅटेजी जे आहेत त्याला पण अजून डीपमध्ये जातो, म्हणजे त्याला किल झोन्स म्हणतात. सो ते कशाप्रकारे वापरायचे हे सगळं आपण त्यामध्ये बघतो. आणि शेवटी मित्रांनो, आपण अशा एका पार्टकडे वळत जातो ज्यामध्ये आपण बायस कसे फाइंड करायचे ॲक्युरेट वेनं, एकदम सोपं करून बायस कसे शिकायचे हे आपण त्यामध्ये बघत जातो. आणि एकदा बायस तुमचे कंप्लीट झाले का परत तुम्ही जिडा सिंग असेल किंवा जे डेली कॅन्डल बघून कशाप्रकारे ट्रेडिंग करता येतं सकाळ त्याच्या स्ट्रॅटेजी थोड्याफार बघता. आणि मित्रांनो, शेवटी आपल्याला एक असा रोडमॅप मिळतो ज्यामध्ये तुमचं छोट्यातलं छोटं अकाउंट हे कसं ग्रो करायचं हे देखील आपण त्यामध्ये बघत असतो प्रॅक्टिकल वेने. ठीक आहे. पूर्ण प्रॅक्टिकल वेने तुम्हाला कळतं का, हे कळतं कारण का आपली ऑलरेडी आपल्यासोबत स्ट्रॅटेजी असते, आपला अभ्यास झाला असतो. सो ते एकच कारण आहे की असं वाटतं की हा रोडमॅप 100% सक्सेस होऊ शकतो. सो ज्या लोकांनी बॅच केले त्यांचा 2026 हा रोडमॅप 100%
काही ना काही लेवलला पूर्ण होणार आहे मित्रांनो. अगदी तुम्हालाही हा चान्स 100% लवकरात लवकर मिळू शकतो. त्यासोबत बघा आपण बघतो फंडामेंटल ऑफ फॉरेक्स मार्केट, कारण का आपल्याजवळ रोडमॅप आलेला असतो, आपल्याजवळ बेसिक नॉलेज असतं. त्यानंतर आपण बघतो फॉरेक्स मार्केटचे फंडामेंटल. आता ते का गरजेचे आहेत, कारण का काही न्यूज बेस्ड मार्केट असतात, काही असे इन्स्ट्रुमेंट टूल आहेत जे वापरणं गरजेचं असतं. आता आपल्याकडे असे काही लोक येतात ज्यांना फॉरेक्स मार्केटची गरज नाही, ज्यांना फॉरेक्स मार्केट शिकायचं नाही. सो त्या लोकांसाठी आपण स्टॉक मार्केटचे फंडामेंटल, स्टॉक मार्केट काय आहे, कोणत्या वेबसाईट बघितल्या पाहिजेत, स्टॉक कसे शोधले पाहिजेत, मल्टीबॅगर स्टॉक हे कसे ॲनालाइज केले पाहिजेत, हे रिअल चार्टवरती विथ डेमॉन्स्ट्रेशन बघत असतो की कसा एखादा स्टॉक समजा तुम्हाला पिक झाला, त्या स्टॉकला कशा प्रकारे घेतलं पाहिजे, कशा प्रकारे त्याचं मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ केलं पाहिजे, कशा प्रकारे त्याचे बायस बघितले पाहिजेत आणि कशा प्रकारे त्याला लॉंग टर्मच्या यादीत ॲड केला पाहिजे. आता मित्रांनो आपल्या कोर्समध्ये आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट ॲड करत नाही, कारण का डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि तुमची सायकोलॉजी मिसमॅच होत असते. सो डेरिव्हेटिव्ह मार्केट आपण अवॉइड करतो. बट येस, आपण स्टॉक मार्केट, क्रिप्टो मार्केट हे त्यामध्ये इन्क्लूड करतो, कारण का हे फ्युचरचे मार्केट आहेत आणि याच्यामध्ये खूप जास्त ग्रोथ असते मित्रांनो. सो त्यानंतर बघा आपण फंडामेंटल बघतो क्रिप्टोचे फंडामेंटलसुद्धा यासाठी बघतो आपण, ज्यामध्ये जवळपास 10-12 प्रकारचे अर्निंग सोर्सेस तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकतात हे सगळं त्यामध्ये आपण बघू शकतो. आणि मित्रांनो फायनली लास्टला आपण आपली क्राफ्टेड बिहेवियरल थिअरी ही संपून घेत असतो. आपण सगळ्यांचे 1-to-1 सेशन कनेक्ट करतो, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा एक ट्रेडर रिपोर्ट मिळतो आणि त्या ट्रेडर रिपोर्टमध्ये तुमची सायकोलॉजी, तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्हाला कशा प्रकारे याच्यामध्ये चेंजेस केले पाहिजेत, अशी पूर्ण सिस्टीम 1-to-1 मिळते. आणि त्यानंतर तुम्ही फ्री असता मित्रांनो तुमच्या आयुष्यातलं ट्रेडिंग स्टार्ट करायला. एवढ्या सुंदर पद्धतीने हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तुम्हाला 1-to-1 तुमचं बिहेवियर सायकल मिळतं, त्यासोबत तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सपोर्ट मिळतो. सो असा एक पूर्ण कॉम्बो आपण या कोर्समध्ये मेंटरशिपमध्ये देतो मित्रांनो. त्यानंतर आपलं जे टूल आहे CB टूल, त्याचा ॲक्सेस तुम्हाला जवळपास 1 वर्ष 6 महिन्याचा ॲक्सेस मिळतो. आणि त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला ते सपोर्ट करतं, अगदी 100% नाही पण 60% जरी वर्क केलं त्याने सपोर्टमध्ये तुम्हाला, तर देखील तुम्हाला खूप जास्त चांगले मल्टी कन्वर्शन मिळत असतात. त्यासोबत आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचा ॲक्सेस मिळतो. हे जे रेकॉर्डिंग मित्रांनो, ह्याचा रेकॉर्डिंग ॲक्सेस तुम्हाला अगेन 1 वर्षापर्यंत हा त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळतो. त्या ॲक्सेसमध्ये तुम्ही किती वेळा हे बघू शकता, त्याचे नोट्स काढू शकता. सो एवढा सगळा कॉम्बो तुम्हाला आपल्या कोर्समध्ये मिळतो मित्रांनो. आणि ही बॅच आपली 1 जानेवारीला चालू होते. ज्यांना कोणाला तुम्हाला इंटरेस्टेड आहे त्यांनी लोकांनी व्हॉट्सअपला कनेक्ट करा. आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहिती आहे, 8451 948 949. सो तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला टीम तिथे कनेक्ट करून देईन. सो बघा, जर लर्निंगची सुरुवात करताय जर्नीची, तर 100% तुमचं वेलकम आहे चार्टबेसच्या कम्युनिटीमध्ये. आणि यानंतर जर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब केलं असेल, चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेन मित्रांनो, चार्टबेसच्या चॅनलवरती मी खूप डीप नॉलेजचे व्हिडिओ टाकलेले आहेत. सो हे नॉलेजचे व्हिडिओ जर तुम्ही फक्त लेअर मार्केटमध्ये वापरले ना, तर देखील खूप चांगल्या प्रकारे तुमचं ग्रोथ ही होऊ शकते, कारण का खूप ॲडव्हान्स नॉलेज आहे मित्रांनो ते. ठीक, तुम्ही जर कम्पेअर कराल तर एक व्हिडिओ अगदी खूप मोलाचा आहे मित्रांनो. आणि काहीच माहीत नाही आहे तर तुमचं वेलकम आहे, तुम्ही आपली मेंटरशिप जॉईन करू शकता. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर.